हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता करत आहे मी व्हिडिओची सुरुवात. आता पहिले मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर मी गरम पाणी पिली. गरम पाणी पिल्यानंतर पिते चाय. तर मी बसली आहे बाल्कनी. तर थोडं कसं हिरवेगार झाडं आणि थोडं कसं मनाला असं वेगळंच वाटते. नंतर बसल्यानंतर मग आपलं झाडाकडे लक्षच जाते. आता प्रत्येक झाड कसं काय निघत आहे, काय पाणी द्यायचं आहे, नाही द्यायचं आहे, फुलं किती आले, अशी कशी बायांना वगैरे सवयच राहते नेहमी. आणि मी ते 2 गुलाबाचे झाडं आणलेले होते आणि व्हिडिओ मी बनवला नाही त्याचा. गुलाबाचे झाडं ते लावले आहे. माझ्याकडे जगत नाही, पण आता ते आणल्यामुळं लावले. तर झाला माझा व्यायाम. आणि व्यायाम कसा मी थोडाफारच करते, कारण माझ्या कमरेमुळे होतच नाही. तर मग थोडंसं जरी केला तर थोडं कसं हलकं वाटते, त्याच्यामुळं मग तेवढा तरी सकाळी वेळ भेटल्यावर मी करते. आणि नंतर मला काढायचं होतं दळण काढायचं होतं. गहू वगैरे काढले मी कोटीतून आणि गहू काढल्यानंतर म्हटलं मग चला आता ते साफच करून घ्या. आणि मग साफसूफ करून घेतलं ते. आणि नंतर मला कपडे वगैरे धुवायचे होते, खूप कपडे होते. आणि आज तापली होती ऊन. आणि ऊन तापल्यानंतर कसं प्रत्येक गृहिणीचं असं असतेच की ऊन तापले की हे कामं काढले पाहिजे, म्हणून कोणतेही कामं. बघा कपडे किती सारे जमा होते माझे धुवायचे. आणि एवढे कपडे, मला एवढा विचार होत होता की काय करून काही नाही, एवढे कपडे मी कुठे वाळू टाकन. आणि ब्लँकेटं पण मला वाळू टाकायचे होते. ब्लँकेटं मग मी त्या दिवशी टाकलेच नाही. म्हटलं आता उद्या वगैरे टाकून देईन, पण आज ऊन आहे तर चांगले कपडे जीन्स वगैरे कसे जाड राहते, तर त्याच्यामुळं कपडे म्हटलं आज चांगले कडक वाढून जाते. मग त्याच्यामुळे मी जास्त कपडेच टाकले धुवायला. आणि कपडे कसं व्हाईट कपडे वेगळे टाकावं लागते, ते कपडे साधे कपडे वेगळे. मग बघा आता मग आरशावर हे दिसलं तर मग आरसा वगैरे पुसून घेतला. असं कसं आपलं दिनचर्या सकाळपासून अशी चालूच असते, प्रत्येक गृहिणीची असेच असते. आणि मग कांदे वगैरे गोळा केले, कारण ते कांदे कसे मला 8 दिवसातून महिन्याभरातून असे साफ करावंच लागते. नाहीतर कसं एक कांदा जरी त्याच्यामध्ये खराब असला ना तर पूर्ण कांदे खराब होऊन जाते. तर मी ते टोपल्यात वगैरे भरून ठेवले कांदे आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी साफ करावं, आणि तसेच राहू दिले टोपल्यात. नंतर मग मी झाडू वगैरे मारून घेतला आणि डब्बे वगैरे घासायचे होते. आणि झाडूही मारल्यानंतर कसं कचरा राहते, साफसूफ राहते. ते मला अशी सवय आहे, मी जर एक काम करायला लागली ना तर माझं लवकर कधीच काम होणार नाही, कारण माझा हात जाते. तू कुठे धूळ दिसला का ते पुसन, हे पुसन, हे माझं रोजचंच राहते. आणि असं नाही मी एकच दिवस पुसते, 2-3 दिवस गेले का ते नेहमी पुसतच राहते. धूळ खूप होते ना आपल्याला, असं कसं धूळ दिसत नाही पण धूळ खूप राहते घरामध्ये. आणि मी झाडांची एक दिवस आधी नाही का उकरी केली होती. उकरी केल्यामुळे मग एक दिवस झाला होता पूर्ण, तर म्हटलं पाणी टाकून घ्या. पाणी टाकल्यानंतर कसं बुडापर्यंत पाणी जाते. नंतर भांडे घासून घेतले मी. भांडे एवढे सकाळचे राहते, त्याच्यामुळं मग थोडा भांड्यांना कसा वेळच लागते. आणि मला कणकीचा डबा वगैरे, तेलाची कॅन, आता म्हटलं ऊन आहे तर मग तेही घासून घेतलं मी. तसंही मला दळण म्हणजे बनवायचंच होतं, तर मग दळण बनवलं. म्हटलं आता कणकीचा डबाही घासून घ्यावा, खाली झाला आहे तर कणकीचा डब्बा तुम्ही कशानं घासता, साबणानेच घासत असाल तर एक टिप्स देते तुम्हाला. भैया पावडर जे असते ना त्याने तुम्ही जर्मनचे पूर्ण डबे घासून बघा, पूर्ण चांदीसारखे डबे दिसते, पूर्ण चकचक, आणि जोर पण काहीच लागत नाही. मी नेहमी त्यानेच घासते. मी पहिले ट्राय केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि नळं वगैरे घासा त्याने, असे स्टीलचे नळं इतके छान निघते खूप, आणि काही जोर न लागता स्वच्छ असे मस्त दिसते, चांदीचे चमकते. बॉटला वगैरे घासून घेतल्या, कारण काही बॉटला ज्या होत्या फ्रीजमधल्या मी पूर्ण ठेवून दिलेल्या होत्या. फक्त 2 बॉटला ठेवल्या, एक मोठी आणि छोटी. कारण की आता कसं पावसाळ्याचं एवढं थंड पाणी कोणी पितही नाही, पण 2 बॉटला अशाच भरून ठेवते. मी म्हटलं असो, कोणी आलं गेलं तर पाहिजे, कोणाला तर लागते थंड पाणी. आणि कसं मग गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला पूर्ण. आणि क्लीन झाला गॅस ओटा माझा, बघू शकता तुम्ही. भांडे वगैरे, गॅस ओटा क्लीन. कसं आहे, गॅस ओटा वगैरे क्लीन असला तर आपल्याला बरं वाटते.
काही कपडे मी हाताने धुतले आणि काही मशीनमध्ये टाकले, कारण मला मशीनमधले कपडे पसंत येत नाही. माझे पूर्ण कामं आणि आता आंघोळ वगैरे सगळं झालं, सगळे कामं झाले. तर मी इथेच करते व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.